नमस्कार, आज मी बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हे कुरकुरीत काप खूप झटपट होतात व कमी साहित्यात होतात। यासाठी मी मिडियम आकाराचे 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर एक बटाटा मी मधोमध कापत आहे व त्याचे समान आकाराचे काप मी तयार करून घेत आहे। काप जास्त पातळही नको आणि जास्त जाड पण नको, अगदी मिडियम आकाराचे एकसारखे काप तयार करून घ्यायचे आहे। तर बघू शकता याप्रमाणे मी काप तयार करून घेतलेले आहेत। तर 2 बटाट्याचे भरपूर सारे काप तयार झालेले आहेत। तुमचे देखील बटाट्याचे काप कुरकुरीत व टेस्टी होण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बटाटा काळा पडू नये म्हणून त्यामध्ये लगेच पाणी ओतून घ्यायचे आहे व ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व त्यातील पाणी काढून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। हे बटाट्याचे काप खूपच छान होतात। संध्याकाळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला किंवा वरण भातासोबत, खिचडी भातासोबत अगदी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की करून बघा। तर आपण याला सर्व मसाले आता घालून घेत आहोत। तर मी आता 1 चमचा हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर मी थोडंसं काळं मीठ घालत आहे व थोडं साधं मीठ घातलेलं आहे मी। आता धना पावडर टाकून घ्यायची आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालेल। तर मी आता लाल तिखट घालून घेत आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं किंवा मुलांना बनवायचे असेल तर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला। आता हे सर्व मसाले छान चोळून घ्यायचे आहे। हे काप खूप कुरकुरीत व टेस्टी होणार आहे। सर्व कापांना छान एकसारखे लागले पाहिजे। मुलांना जर काही चटपटीत खायचे असेल तर हे काप नक्की बनवून द्या तुम्ही। आपली आई आपली शेती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करत जा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर बघू शकता मी सर्व कापांना मसाला चोळून घेतलेला आहे। तर बघू शकता किती सुरेख दिसत आहे हे काप। तर आता याला कोटिंग येण्यासाठी आपण 4 चमचे गव्हाचं पीठ घेत आहे मी हा सर्वात बारीक रवा घेतलेला आहे, 4 चमचे घेत आहे। तर हे मी मिक्स करून घेत आहे व थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता। तर याप्रमाणे रवा व पिठाच्या मिश्रणामध्ये छान बुडवून घ्यायचे आहे याप्रमाणे। तर मी सर्व काप बुडवून घेत आहे व दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवला आहे। हे काप खूप कमी तेलामध्ये होतात। तर हे काप मी आता पॅनवरती फुलाच्या आकारामध्ये ठेवून घेत आहे। पॅन मी कडक गरम करून घेतला आहे व आता गॅस कमी करत आहे। हे काप कमी गॅसवर झाकण न ठेवता छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे व गॅस कमी असल्यामुळे कुरकुरीत पण छान होतात। तर मी आता तेल टाकून घेतलेलं आहे, चमच्याने व्यवस्थित आता हे काप आपण पलटी करून घेऊया। हे काप करते वेळी मी बटाट्याची साल काढली नव्हती, तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, पण सालीमध्ये भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे मी काढलेली नाही आहे। तर हे सर्व काप मी पलटी करून घेतलेले आहे। बघू शकता किती सुरेख कलर आला आहे व मी आता तेल टाकून हे काप शिजलेत का बघूया। तर बघू शकता सर्व काप छान शिजलेले आहेत। आता मी थोडा वेळ कुरकुरीत करून घेत आहे व त्यानंतर हे काप काढून घ्यायचे आहे। तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, खायला देखील खूप चटपटीत लागतात, तुम्ही नक्की एकदा करून बघा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का व तुमच्या रेसिपी देखील कमेंटद्वारे माझ्याशी शेअर करा। तर हे काप छान शिजलेले आहेत। हे काप शिजण्यासाठीच थोडा जास्त वेळ लागतो, नाहीतर ही रेसिपी खूप झटपट होते। तर हे काप आता मी काढून घेत आहे। तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे व राहिलेले काप देखील मी पॅनवरती घालून घेत आहे। मी पॅन छान कडक गरम करून घेतला होता। आता गॅस कमी केलेला आहे व आता त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे काप देखील कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। आता मी पलटी करत आहे, याचप्रमाणे उलटपालट करून छान कुरकुरीत व शिजवून घ्यायचे आहे ते काप। तर बघू शकता कमी गॅसवर खूपच छान शिजतात। तर याप्रमाणे बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्ही नक्की बनवून बघा व कमेंट करायला विसरू नका। काप छान शिजलेले आहेत तर मी काढून घेत आहे। तर मी गॅस बंद केला आहे। ज्यांना बटाटा आवडतो त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, आम्ही तर कायमच करतो। तर तुम्हाला कसे वाटत आहेत काप? तर याचप्रमाणे छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।